नमस्कार मंडळी, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत. तर हे बघा, अगदी हॉटेलसारखी या ठिकाणी बालुशाही आता आपल्याला बनवायची आहे. त्यासाठी लागणारं साहित्य दही, सोडा आणि थोडासा कलर. तर अर्धा किलो या ठिकाणी आपण हा मैदा चाळून घेतला आहे. तर बघा, अर्धा किलो मैद्यासाठी लागणार आहे अर्धा चमचा या ठिकाणी सोडा आणि थोडासा कलर. 1 वाटी आपण तूप घ्यायचं आहे, गावरान नसलं तर या ठिकाणी डालडा सुद्धा चालतो. आणि असं अलगद अशा हलक्या हाताने मात्र हे असं पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे. जास्त काही या ठिकाणी हे पीठ जोरात भिजवायचं नाही. त्यासाठी लागणार आहे आपल्याला पाक बनवायचा आहे. तर 1 गिलास पाकमध्ये मी घेतला आहे अर्धा किलो साखर. आणि अशा प्रकारे आपण सुद्धा अर्धा किलोला अशी या ठिकाणी साखर घ्यायची आहे. तर ठेवला आहे गॅसवर आता पाक बनवण्यासाठी. तर घट्ट असा पाक या ठिकाणी आपल्याला बनवून घ्यायचा आहे. तर हे बघा, पीठ घेतल्यानंतर बालुशाही बनवताना मात्र एक ट्रिक्स या ठिकाणी आपल्याला ध्यानात ठेवायची आहे की अगदी हलक्या हाताने अशी ही बालुशाही आपल्याला मी बनवल्याप्रमाणेच बनवून या ठिकाणी घ्यायची आहे. कारण ही बालुशाही अशी बनवल्यानंतर खूप तेलामध्ये अशी टमटम या ठिकाणी अशी फुगणार आहे. तर अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने ही बालुशाही या ठिकाणी आपल्याला बनवून घ्यायची आहे. आणि यासाठी मवागी असं तेल गॅसवर, स्लो गॅसवर आपल्याला ठेवायचं आहे. आणि स्लो गॅसवरच ही बालुशाही या ठिकाणी तळून घ्यायची आहे. जास्त काही गॅस या ठिकाणी आपल्याला ठेवायचा नाही. तर तेवढं मात्र या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आणि हा घट्ट पाक बालुशाही या ठिकाणी बनवून सुद्धा साईडला ठेवला आहे. तर ही अशी बालुशाही स्लो गॅसवर बनवून झाल्यानंतर म्हणून खूप छान अशी लाल ही बालुशाही या ठिकाणी तळून घ्यायची आहे. तेवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे. तर अशा प्रकारे सुंदर, हॉटेलपेक्षा बी सुंदर घरच्या घरीच आपण बालुशाही बनवू शकतो. आणि जेव्हा आपण तळून घेतल्यानंतर लगेच तिकडे पाकात सुद्धा आपल्याला ही टाकून द्यायची आहे. आणि पाकात जवळजवळ 5 मिनटं अशीच ही मुरू द्यायची, कारण पूर्ण त्याच्यात पाक गेला पाहिजे. तर अशी सुंदर बालुशाही बनवली होती. तर माझ्या बहिणीचा मुलगा सुद्धा खात आहे. तर अशी बालुशाही कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला